विधवा महिलांच्या पदरी अधिक महिन्याचे मानाचे वाण. सांगलीतील सवाष्ण ग्रुपचा अनोखा उपक्रम. सण परंपरेत विवाहित महिलांना मानाचे स्थान आहे. वैधव्य आल्यानंतर मात्र याच महिलांच्या आयुष्यातील मानपान हिरवलं जातं. हरवलेला हाच मानपान पुन्हा विधवा महिलांच्या आयुष्यात आणून आनंदाच्या क्षणांनी त्यांच्या ओटी भरण्याचा अनोखा उपक्रम सांगलीतील सुवासिनी ग्रुपने आखला आहे. अधिक महिन्यात फळे, बांगड्या आणि वस्तूंचे दान पदरात टाकत कपाळी हळदी कुंकवाचा साज चढवीत विधवा महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा कार्यक्रम शनिवारी सांगलीत पार पडला. सांगलीत अस्मिता पत्की यांच्या पुढाकाराने विधवा महिलांनी एकत्र येत सुवासिनी ग्रुपची स्थापना काही वर्षापूर्वी केली. अडगळीतलं जगणं, मानसिक खच्चीकरणाचा अंधार आणि हरवणाऱ्या आत्मविश्वासाच्या वेदनांमधून या महिलांना बाहेर काढण्यासाठी या ग्रुपने अनोखे उपक्रम सुरू केले. सुवासिनी आणि विधवा महिलांमधील अंतर संपवण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. भेदभाव करणाऱ्या रूढीला संपवण्याचा विडा उचलत नवनव्या उपक्रमांना सुरुवात झाली आणि याच उपक्रमाचा भाग म्हणून सांगलीच्या सीतारामनगर येथे अधिक महिन्यातील वाण आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांना आंबे तसेच अन्य वाण देत त्यांचा सन्मान करण्यात आला. अधिक मास विशेष कार्यक्रमाला 50हून अधिक महिला उपस्थित होत्या. हळदी कुंकू, वाण भेट आणि स्नेहसंवादाच्या माध्यमातून महिलांनी आनंद व्यक्त केला. अनेक महिलांनी या उपक्रमामुळे आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला नीता इज्जतकर, लोखंडे आजी, नलिनी शिंदे, ॲडव्होकेट वंदना चिवटे, सरस्वती बाबर, भंडारे, सुतार, देशपांडे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. अधिक मास विशेष कार्यक्रमाला 50हून अधिक महिलांची उपस्थिती लाभली. हळदी कुंकू, वाण भेट आणि संवादाच्या माध्यमातून महिलांनी आनंद व्यक्त केला. अनेक महिलांनी या उपक्रमामुळे आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याचं बळ मिळाल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी नीता इज्जतकर, नलिनी शिंदे, ॲडव्होकेट वंदना चिवटे, सरस्वती बाबर आदी महिला उपस्थित होत्या. महिन्यानिमित्त सुवासिनी आमचा विधवा महिलांचा ग्रुप आहे. त्याच्या 50-60 बायका आहेत आमच्या, त्याच्यामध्ये समावेश आहे कायम असतो. आणि या अधिक महिन्यात कसं विधवा महिलेना डावललं जातं, त्यांना ओटी भरायचा मान, दाम्पत्य भोजन फक्त नवरा बायको असेल, सवाष्णीला मान देतात. अधिक महिन्यात तिला पूर्ण डावललं जातं आणि आमच्या ग्रुपचा उद्देशच असा आहे सुवासिनी ग्रुपचा की ज्यात त्यांना सवाष्णीचा जो मान आहे तो या विधवा स्त्रियांना आम्हाला मिळाला पाहिजे. विधवा शब्द सांगितल्याशिवाय लोकांना कळत नाही, तरीसुद्धा आम्ही सुवासिनी ग्रुप हे नाव दिले याला. आणि आज आम्ही सगळ्यांची ओटी भरलेली आहे आंब्यानी आणि सगळ्यांना दुग्धपान हे केलेलं आहे आणि ओवाळून सगळ्या महिलांचं स्वागत केलेलं आहे. असे वरचेवर आम्ही कार्यक्रम घेऊन त्या महिलांच्या मनात जो न्यूनगंड निर्माण झाला आहे आत्तापर्यंत तो आम्ही घालवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात आम्ही यशस्वी झालो आहे. धन्यवाद. आणि याच्यामध्ये आम्हाला सोशल मीडिया, सर्व दैनिक वृत्तपत्रे यांचा कायम आम्हाला सहभाग असतो आणि ते आम्हाला मदत करतात. बाकी आम्ही कुणाचीही अपेक्षा करत नाही. आम्ही आमच्या महिला सगळ्या सक्षम आहोत. आम्ही फक्त आमचा आनंद, मानाचं कुंकू मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि यात आम्ही खुश आहोत. ॲडव्होकेट वंदना चिवटे, अस्मिता ताई संयोजित आहेत सुवासिनी ग्रुपच्या. अर्थात या ग्रुपला त्यांनी सुवासिनी नाव दिलेलं आहे, पण खरं तर हा ग्रुप विधवा महिलांच्या सन्मानासाठी त्यांनी सुरू केला आहे. बऱ्याच मी आजच प्रथमतः या ग्रुपमध्ये जोडली गेलेली आहे. तर विधवा महिलांना समाजामध्ये अतिशय दुर्लक्षितपणाची वागणूक दिलेली जाते. त्यांना कुठल्याही सण समारंभाच्या कार्यक्रमाला स्थान नसते किंवा त्यांना महत्त्व दिलं जात नाही, कायम त्या पाठीमागेच असतात. पण आज ह्या ग्रुपच्या त्यांचा उद्देशच असा आहे की समाजात अशा डावलल्या जाणाऱ्या विधवा महिलांसाठी त्यांनी हा ग्रुप स्थापन करून ह्याच्यामार्फत विविध कार्यक्रम त्या घेत असतात. हळदी कुंकू समारंभ असो, संक्रांतीचं हळदी कुंकू असेल, तर अशा पद्धतीनं त्यांनी विधवा महिलांना समाजात एक स्थान महत्त्वाचं निर्माण करून दिलेलं आहे. आणि ह्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी आम्हा सर्व महिलांचा सन्मान केलेला आहे. त्याबद्दल त्यांच्या मी आभार मानते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.